श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री गुरुचरित्रामुळे मनुष्याला जीवनामध्ये अनेक असे अद्भुत फायदे मिळतात. मनुष्याची सतत प्रगती होते, मनुष्याला मनोवांछित यश मिळते. तर आज आपण बघणार आहोत अध्याय 27. अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाला सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरूंनी त्या दोन ब्राह्मणांना चतुर्वेद विस्ताराने समजावून सांगितले आणि वादविवाद करू नका असेही स्पष्ट सांगितले, पण ते ऐकेनात. तेव्हा श्री गुरूंना राग आला. ते म्हणाले, ठीक आहे, आता तुमची इच्छा आहे तसेच होईल. त्यावेळी रस्त्याने कोणी मनुष्य जात होते. श्री गुरु एका शिष्यांना म्हणाले, त्या पांथस्थांना बोलावून आणा. त्याप्रमाणे ते त्यांना घेऊन आले. श्री गुरूंनी त्यांची चौकशी केली. ते म्हणाले, स्वामी, मी मातंग जातीचा आहे, गावाबाहेर राहतो. तुम्ही मला बोलवले यातच माझे पूर्व सुकृत फळास आले. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. त्यांनी श्री गुरूंना साष्टांग दंडवत घातला. श्री गुरूंनी एका शिष्यांना आपला दंड दिला व जमिनीवर 7 समांतर रेषा काढायला सांगितल्या. त्याप्रमाणे त्यांनी रेषा काढल्या. मग श्री गुरु त्या मातंगांना म्हणाले, आता एक एक रेषा ओलांडून पुढे या, पण मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावरच पुढील रेषा ओलांडायची आहे. त्याप्रमाणे ते एक रेषा ओलांडून पुढे आले. श्री गुरूंनी त्यांना विचारले, आता तुम्ही कोण आहात? ते म्हणाले, मी किरात जातीचा आहे, माझे नाव वनराखा आहे. दुसरी रेषा ओलांडल्यावर त्यांना तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले. ते त्या जन्मातील गोष्टी सांगू लागले. ते ऐकून उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. तिसरी रेषा ओलांडल्यावर ते म्हणाले, माझे नाव गंगासूत, मी गंगेच्या काठी राहतो. चौथी रेषा ओलांडल्यावर ते म्हणाले, मी क्षुद्र आहे. 5वी रेषा ओलांडल्यावर ते म्हणाले, माझे नाव सोमदत्त, मी वैश्य आहे. 6वी रेषा ओलांडल्यावर ते म्हणाले, माझे नाव गोविंद, मी क्षत्रिय आहे. लोकांची उत्कंठा वाढत होती. शिष्यही संभ्रमात पडले होते. श्री गुरूंची अभिनव लीला त्यांना कशी कळणार? शेवटी मातंगांनी 7वी रेषा ओलांडली व म्हणाले, माझे नाव अध्यापक, मी ब्राह्मण असून वेदशास्त्रांचा ज्ञाता आहे. श्री गुरूंचा हेतू साध्य झाला होता. ते त्यांना म्हणाले, तुम्ही स्वतःला वेदशास्त्रांचे ज्ञाता म्हणवता, तेव्हा इथे आलेल्या या 2 विप्रांशी वादविवाद करा. त्यानंतर त्यांनी अभिमंत्रित विभूती त्यांच्या सर्वांगावर प्रोक्षण केली. तर काय आश्चर्य, त्यांच्या ठाई पूर्ण ज्ञानाचा उदय झाला. ते अस्लकित वेद पठन करू लागले. तो चमत्कार पाहून वादासाठी आलेले ते उर्मट ब्राह्मण अक्षरशः भयभीत झाले. त्यांच्या मुखातून शब्द फुटेना, त्यांच्या हृदयातून कळा येऊ लागल्या. त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला. ते थरथर कापू लागले, स्वतःची निंदा करू लागले आणि श्री गुरूंच्या चरणी लोळण घेऊन क्षमा याचना करू लागले. त्यांनी त्यांची स्तुती केली, करुण वचने भाकली. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुम्ही मदांध होऊन अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलात. विद्याबळाने उन्मत्त होऊन करू नयेत अशा अनेक गोष्टी केल्यात. या त्रिविक्रम भारतींना वृथा त्रास दिलात. आता पश्चाताप करून काय उपयोग?
या कर्माचे फळ म्हणून तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. ती भविष्यवाणी ऐकून दोघे ब्राह्मण फारच शोकग्रस्त झाले. काकुळतेने उशाप मागू लागले. त्यावेळी त्यांची अवस्था पाहून ते म्हणाले, तुम्ही 12 वर्ष ब्रह्मराक्षस व्हाल. तुम्हाला कृतकर्मांचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल. तुम्हाला उद्विग्नता नसेल. पुढे पर्यटन करणारे एक ब्राह्मण तुम्हाला भेटतील. तेव्हा तुम्ही शुक्लनारायण असा शब्द उच्चाराल. त्याच्या पुढील वाक्य ते तुम्हाला सांगतील. तेव्हाच तुमचा उद्धार होईल. तुम्ही राक्षस योनीतून मुक्त व्हाल. आता तुम्ही नदी तीरी जा. श्री गुरूंच्या आज्ञेने ते दोन्ही ब्राह्मण गावाबाहेरील नदी तीरी गेले. तिथे हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाला. ते ब्रह्मराक्षस झाले. सिद्ध पुढे म्हणाले, नामधारक श्री गुरूंनी ज्या मातंगांना 7 रेषा ओलांडण्यास सांगून सप्त जन्मांचे स्मरण करून दिले, त्यांनी श्री गुरूंना वंदन केले व म्हणाले, स्वामी, तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात, अंतर साक्षी आहात. मी पूर्वी ज्ञानी ब्राह्मण होतो. मग माझ्याकडून असे कोणते महादोष घडले की मी मातंग म्हणून जन्मलो? कृपया याचा उलगडा करावा. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन श्री गुरूंनी त्यांचे समाधान केले. तो वृत्तांत पुढील अध्यायात सांगतो. अशा प्रकारे अध्याय 27 समाप्त झाला आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंटमध्ये पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ असे लिहूयात. श्री स्वामी समर्थ. भेटूयात पुढील अध्यायात.